नसरापूर प्रकरणामध्ये आज पुणे सत्र न्यायालयाने भीमराव कांबळे याला कोर्टामध्ये हजर केलं, परंतु ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याला हजर करण्यात आलं आणि पुन्हा त्याला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। परंतु त्याला हे प्रोटेक्शन कशासाठी या संदर्भात अनेक महिला आक्रमक झालेल्या आहेत। आपल्याबरोबर काही महिला आहेत। काय सांगाल, भीमराव कांबळेने ज्या प्रकारे कृत्य केलेलं आहे, नसरापूरची घटना घडलेली आहे, काय सांगाल? हे जे घटना जी घडलेली आहे ही चुकीची आहे। लहान बाळावर अत्याचार होतोय, त्यांना रोडलाच मारलं पाहिजे, त्यांना कस्टडीमध्ये दिलंच नाही पाहिजे। आता त्यांना पोलीस प्रोटेक्शन मध्ये आणण्यात आलं, म्हणजे मागच्या वेळी, आणि आज तर आणण्यातच नाही आलं आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांना इथं आणण्यात आलं। पोलीस त्यांना प्रोटेक्शन देते, पाठीशी घालतोय। ते पोलिसांचं हे चुकतं, हे असं केलंच नाही पाहिजे त्यांनी। ह्याच्यामुळे दुसरं पण हेच करणार आहेत। आतापर्यंत ही 4थी घटना आहे। हे पोलीस लोक असं सहकार्य करतात, त्याच्यामुळे या घटना जास्त वाढत चाललेल्या आहेत। ताई, काय सांगाल, ज्या प्रकारे त्याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाखल करण्यात आलेला आहे, आणण्यात नाही आले, काही अनुचित प्रकार होऊ नये, त्याला एवढं प्रोटेक्शन देणं का महत्वाचं आहे? त्याला प्रोटेक्शन दिले याच्यासाठी कारण की 1 तारखेला ज्या वेळेला ही घटना घडली आणि त्याच्यानंतर कोर्टात आणण्यात आलं होतं, त्यावेळेस आरोपीची गाडी मी स्वतः अडवली होती। त्याला प्रोटेक्शन देण्यात का तो कोण लागून गेलेला आहे, हे पोलिसांचं चुकतंय। त्यांनी याची चिंता केली नाही पाहिजे, जनतेच्या हातात त्याला द्यावं, मग त्याचे काय हाल होतील हे पोलीस पण बघतील आणि गुन्हेगार सुद्धा बघतील। खरं तर पहिले 2 गुन्ह्यांमध्ये देखील त्याने बलात्कार केला होता आणि त्याला बेलवर सोडून, म्हणजे जामीन मिळून तो बाहेर आला होता आणि पुन्हा हेच कृत्य केलं। अशा नराधमाला काय शिक्षा देणं गरजेचं आहे? अशा नराधमाला शिक्षा म्हणजे मी गेल्या वेळेस सुद्धा मागणी केली होती आणि मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना माझी मागणी आहे की ह्या लहान लहान मुलींवरती ज्यावेळेस अशा प्रकारचे बलात्कार होऊन त्यांचा खून करण्यात येतो, त्यावेळेला त्याच्यासाठी सजा हीच असली पाहिजे। त्याला छत्रपती शासन असलं पाहिजे आणि छत्रपती शासन म्हणजे त्याचे हातपाय तोडून त्याला गावाच्या समोर फाशी दिली पाहिजे। ज्या स्थळी ही घटना झालेली असेल त्या ठिकाणीच त्याला ही फाशी दिली गेली पाहिजे। ह्या लोकांना प्रोटेक्शन नाही दिलं गेलं पाहिजे। आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जर त्याची जर आज कोर्टामध्ये हे होत असेल तर अतिशय चुकीची गोष्ट आहे। तुम्ही कोणाला प्रोटेक्शन करताय? एका नराधमाला प्रोटेक्शन करताय? लाजा वाटायला पाहिजेत ह्या गोष्टींसाठी। जनतेला हे कळल्यानंतर तुम्ही किती दिवस त्याला लपवून ठेवणार आहे? कधी ना कधीतरी तो हाताला लागेलच ना। आणि मुख्यमंत्री साहेबांनी हे म्हटलं होतं की फास्ट ट्रॅक कोर्ट आहे कुठे आणि कुठल्या कोर्टामध्ये तुम्ही ही केस चालवणार आहात? तुमच्यासमोर आरोपी आहे आणि आरोप केलेली जी चिमुकली आहे तिचा खूनही झालेला आहे, कुठल्या प्रकारचा तपास करणार आहे? तो काय फ्रेश गुन्हेगार आहे का? इथून मागे सुद्धा त्यांनी 4 बलात्कार केलेले आहेत, स्वतःच्या पुतणीवरती केलेत, बायकांवरती केलेत। म्हणजे अक्षरशः बायका जर टॉयलेट बाथरूमला जात असतील तर त्या तबा धरून तो बसलेला आहे। म्हणजे असल्या घाणेरड्या प्रवृत्तीला आपण प्रोटेक्शन करताय? ही कुठली पद्धत आहे? गृहमंत्री साहेब, तुमच्याकडनं फार अपेक्षा आहेत। मुख्यमंत्री तुम्ही, सत्ता तुमचीच आणि पोलीस सरकार पण तुमचंच आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेने कोणाला न्याय मागायचा आहे? काय म्हणणं आहे तुमचं अशा नराधमांना? म्हणजे आता मुलं पण नाही, छोट्या मुलांवर आणि मुलींवर असे प्रकार होत आहेत, काय सांगाल याच्यावर? काय म्हणणं आहे? एक सामान्य नागरिक म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? आई म्हणून काय म्हणणं आहे? काय तुमचं म्हणणं आहे? त्याचं काय चुकतंय नाही चुकतंय बोला की। चुकतंय ना, पोलिसांचं त्याला काय चुकतंय। करणं, शासन करणं गरजेचं आहे? फाशीची शिक्षा केली पाहिजे। त्याला मेन तर पब्लिकच्या हातात दिलं पाहिजे, त्याला फाशी पण नाही दिली पाहिजे। त्याला डायरेक्ट पब्लिकच्या हातात देऊन, जिथं त्या पोरीवर बलात्कार केला, जिथं तिला मारून टाकली ना, त्याला तिथंच मारलं पाहिजे। काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं इतकंच आहे, आज लहान लहान मुलींना बलात्कार होतंय, हे होतं, सरकार करताय काय? काय तुम्ही गृहमंत्री खातं तुम्ही काय करताय? त्यावेळेस म्हटले आता झाल्याबरोबर की फास्ट ट्रॅक आम्ही करू म्हणून, आणि आता तुम्ही काय करताय? त्याचं तुम्ही प्रेस घेताय, हे घेताय, मग तुम्ही गुन्हा लपवताय। माझं हे म्हणणं आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे इतर जे आहे गुन्हेगार किंवा इतर गोष्टी घडणार नाही आणि पुन्हा बलात्कार होणार नाही। आठवड्याभरात पुणे जिल्ह्यामध्ये 3 बलात्काराच्या गोष्टी आता पर्वतीमध्ये पण होणार होतं तर ते थांबलं थोडक्यामध्ये। मग तुम्ही जर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नाही तर मग महिलांचं काय? महिला जगणार कशा? महिला तर जाऊ दे, आज लहान लहान मुली पण ह्यांच्या बळी पडायला लागलेत। माझं इतकंच म्हणणं आहे, त्या माणसाला, त्या नराधमाला, ह्याला गाई म्हशी महिला कुणी दिसत नाही ना, ह्याला जाग्यावर मारून टाकलं पाहिजे किंवा ह्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। काय म्हणणं आहे, ज्या प्रकारे आता त्याचे एक गुन्हे समोर येत आहेत आणि ज्या प्रकारे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं, त्याला एवढं प्रोटेक्शन मिळतंय, मग या बालकांना प्रोटेक्शन मिळण्यासाठी सरकार का नाही पावलं उचलत?
सरकारने नक्कीच या बाबतीत पाऊल उचललं पाहिजे. त्याला प्रोटेक्शन देऊन खूप मोठी चूक केलेली आहे. पण इथून पुढे जर त्याची व्हीसीद्वारे जर त्यांनी कोर्टामध्ये जर त्याची हजेरी लावली तर आम्ही अक्षरशः कोर्टाच्या बाहेरच आम्ही आंदोलन करू असं आम्ही सांगतोय. रस्त्यावर उतरून आंदोलन करू. महिला भगिनींसाठी, मुलींसाठी आम्ही आंदोलन करू. जे आमच्यासाठी शक्य आहे आम्ही ते न्याय. कुठेतरी मागणी होते की लाडकी बहीण योजना नको पण सुरक्षित बहीण योजना करा. खरंच आहे ही गोष्ट. ही लाडकी बहीण हे नाहीये पाहिजे आम्हाला सुरक्षा पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला ही मागणी आहे की इथून पुढं ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. आज ती चिमुकलीचा जीव काय म्हटला असन, आज तिच्या आई वडिलांची काय परिस्थिती असन, प्रत्येक आज मी स्वतः आई आहे हे जर बघून आमचा जीव हादरत असन तर पुन्हा ह्या महाराष्ट्रात म्हणा भारतभरात ही गोष्ट झाली नाही पाहिजे. नक्कीच ज्या प्रकारे या घटना घडत आहेत, गेल्या आठवड्याभरातल्या 3 घटना आपल्या समोर आलेल्या आहेत. म्हणजे आता हे प्रकार हळूहळू आपल्या घरात जवळ आलेला आहे. त्याच्यामुळे आता सरकार नेमकं करतंय काय, शक्ती कायदा आहे कुठे, फास्ट ट्रॅक कोर्ट आहे कुठं, आणि या नराधमाला फाशीची शिक्षा नाही झाली तर पुन्हा कोर्टाच्या बाहेर आंदोलन होईल असा पवित्रा इथल्या महिलांनी घेतलेला आहे. आज भीमराव कांबळे याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि त्याला 12 मे पर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने अजून तपास होणार आहे. परंतु या चिमुकलीला न्याय कधी, हाच प्रश्न पुन्हा एकदा गुलदस्त्यात दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.